हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सो बेसिकली काय आपल्या समाजाची मेंटॅलिटी आहे ना, म्हणजे एक आपला तो बाबा आहे, दुसऱ्याचं ते कार्ट. ही म्हण जी आहे ती खरंच म्हणजे काही जणांवर परफेक्ट लागू होते आणि ती आपल्या समाजामध्ये ना ती ही वास्तविकता आहे. म्हणजे आपलं कार्ट, आपली कार्टी जर आहे, अवगुण आहेत, भरलेले, तर दुसऱ्यांच्या मुलांनाही त्याच कॅटेगरीमध्ये आणून ठेवायचं. सो बेसिकली माझ्या बाबतीतही असंच झालं आणि पण मी त्या गोष्टीला खूप लाईटली घेतलं, कारण त्या गोष्टीमध्ये काही तथ्य नसतो आणि जेव्हा आपल्याला माहीत असतं, आपल्यावर स्वतःवर ठाम विश्वास असतो, तर आपण निर्भीड असतो. तर आणि आपल्याला क्लॅरिटी किंवा कुठलं सर्टिफिकेट द्यायची गरज पडत नाही, तर लोक आपलं ते सर्टिफिकेट देतात. तर माझ्या बाबतीत असंच झालं. एक किस्सा झाला की माझ्या नवऱ्याचं ज्या मुलीसोबत अफेअर होतं, तर ती मुलगी ऑब्वियसली एज डिफरन्स खूप होता त्यांचा. 15-16 वर्षाचा आय थिंक एज डिफरन्स असेल, असं मला सगळ्यांनी सांगितलं, आजूबाजूच्या लोकांनी, नातेवाईकांनी. आणि असं झालं आहे की ती जी मुलगी होती ती 2 वेळा घरातून पळून गेलेली. 2 वेळा तिला घरातून आणलं की बाई तुझं वय कमी आहे, तुझं लग्न तू 20 वर्षाची झाली की लावून देऊ, अशी मुलगी होती. आणि लव्ह मॅरेज करून 1च महिना नवऱ्याकडे राहून तिने 4-5 वर्ष झाले डिवोर्स घेतलेला होता आणि त्याच्यानंतर ह्याच्यासोबत तिचं अफेअर सुरू होतं. तर त्या लोकांनी माझी अशी, आता ऑब्व्हियसली शेजाऱ्या पाजाऱ्यांना थोडं सगळ्यांना हे होतं ना की एक 12वी झालेली मुलगी, 2 वेळा घरातून पळून गेलेली मुलगी, हिला डॉक्टरचा संबंध कसा काय आला. तर त्या लोकांनी माझी अशी बदनामी केली की त्या डॉक्टरची बायको, ती डॉक्टरीन पण 5 वर्षाची मुलगी टाकून ती पण पळून गेली. आणि जेव्हा हा किस्सा मला माझ्या मेडिकोजचे डॉक्टर आहेत सगळे तिथले, त्या एरियामधले सगळ्या लोकांनी मला सांगितलं की तुझी त्यांनी अशी बदनामी केली. त्या मुलीच्या शेजारी पाजारी त्या लोकांनी असं सांगितलं. दे वॉज असं स्टार्टेड लाफिंग अँड मी टू. आणि खूप इतकं हसलो आम्ही. तर मग मी सगळ्यांना म्हटलं, मग त्यांना विचारायचं असतं ती मुलगी कुठे आहे. 5 वर्षाची मुलगी टाकून जर ती पळून गेली म्हणतायत त्याची बायको, तर मग तिची लहान मुलगी कुठे आहे. तर ती लाईटली पण तर घेतलीच नाही. मला तेव्हा तर खूप हसायला आलं. पण ऑब्व्हियसली जे ॲग्रवेशन झालं माझ्या अँगरचं, ते पण तेव्हा खूप भयानक होतं. आणि जेव्हा मी माझ्या फॅमिलीला सांगितली ही गोष्ट, तर ते म्हणजे त्यांनी पण म्हणजे काय माणूस आहेत, काय लोक आहेत, काय लोक आहेत हे. माझ्या घरचे म्हणजे पण रिॲक्शन अशी होती ना की म्हणजे ही इतके थर्ड क्लास नालायक लोक आहेत, तर म्हणजे आमच्या मुलीची पण अशी बदनामी करतायत. तर हे एक समाजाची मेंटॅलिटी आहे. म्हणजे जेव्हा आपले नालायक असतात, तर त्याच्यासोबत ते दुसरे चांगले असतात त्यांनाही जे बदनाम करायचं. तर तुमचं जे कॅरेक्टर आहे ते पहिले आधी तपासून बघायचं. आपण काय करतो आहे, आपण काय केलो आहे. म्हणजे ज्या दिवशी माझ्या त्या एक्स हजबंडनी लग्न केलं, त्या दिवशी मला इतके फोन होते, कंटिन्यू मला 15 दिवस फोन होते. कारण अरे यांचं सगळ्यांना माहीत होतं की मी आजाराशी लढते आहे, माझं कोर्टात केस सुरू आहे, नवऱ्याने केस टाकले. त्याच्यामुळे जेव्हा याचं लग्न झालं तेव्हा मला सगळ्यांचे फोन आले, त्या एरियामध्ये नातेवाईकांचे फोन वगैरे. आणि लिटरली सगळ्यांनी सांगितलं. अगदी गावातल्या छोट्या छोट्या मुलांकडे ते त्यांनी लग्नाचे फोटो बघितल्यानंतर मला सांगितलं, अरे काकू बहिणी, म्हणजे मला सगळे की अरे ही पोरगी इतकी कॅरेक्टरलेस आहे, ही इतक्या वेळा पळून गेलेली आहे, काहीच बॅकग्राऊंड नाही आहे. म्हणजे असं सगळं मला त्या लोकांनी सांगितलं. आणि ह्याचं हिच्यासोबत अफेअर होतं म्हणून हा तुमच्यासोबत असा वागायचा, याला मुलीचीही काळजी नव्हती. ही सगळ्या लोकांच्या रिॲक्शन तेव्हा होत्या. इव्हन तो जिथे प्रॅक्टिस करतो तिथल्या लोकांनी पण सांगितलं. पहिले पेशंट म्हणून ही मुलगी यायची, मग कंपाऊंड काय काय त्यांनी ते स्टेप बाय स्टेप झाले आणि कशी ती त्याची आत्ता बायको झाली, हे सगळं मला सांगितलं. आणि ते कुणालाच म्हणजे कुणापासूनच लपून होतं. अख्ख्या तालुक्यामध्ये त्या मुलीला सगळे ओळखत होते. इतक्या कमी वयात इतकी सगळी म्हणजे तिचे फॅन फॉलोअर्स होते. अक्षरशः जेव्हा लग्न झालं लगेच लोकांनी इन्स्टावर तिचे फोटो बघितले वगैरे की अरे तिचं नाव हे आहे, असं तसं. म्हणजे मला लिटरली लोक, अगदी दूधवाल्या काकांपासून मला फोन आला.
आणि सगळे सांगा, "अरे मॅडम, ह्या मुलीचे चांगले कपडे घालायचे सुद्धा म्हणजे तिची बॅकग्राऊंड नाही आहे, असं इतकं तिचं हे आहे. आता इथे आल्यानंतर याने त्या मुलीचं मेकओव्हर केलं. 12वी झालेली मुलगी आहे." आणि म्हणजे अक्षरशः कॉलनीतल्या भांडेवाला धुणेवाल्यांपासून माहीत होतं की ह्या डॉक्टरची बायको 2 वेळा पडून गेलेली आहे अँड ऑल. आणि मला सगळ्यांचे फोन इतके की "अगं, मग तुमचं झालं का, कोर्ट मॅटर सॉल्व्ह झालं का? त्यांनी ते लग्न केलं, ती अशी आहे, इकडेच राहायची गिरीकडे आपल्या." म्हणजे ती असं सगळ्यांना हेही माहीत की ती मुलगी आमच्याच कॉलनीत राहायची, आधी शाळा शिकताना, आणि कुठे राहायची वगैरे. आणि आय वॉज शॉक की आपण घरातच बसून आपल्याला इकडे ह्याचं काय सुरू होतं काहीच माहिती नाही आहे. आणि मग माझे स्वतःचे जेठ जे आहे, त्याचा मोठा भाऊ मला म्हणाला, "प्रियल, तुला काहीच माहीत नव्हतं? इतक्या दिवस तू घरात बसून होती आणि इकडे याचं काय नाटकं सुरू होते? ह्याने मुलीचाही विचार नाही केला." म्हणजे स्वतःची इज्जत काहीच नाही, स्वतःचं कॅरेक्टर काहीच नाही, सोशल जो आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा म्हणतो ती काहीच नाही. आणि स्वतः एवढे गेलेले लोकं, इतके कॅरेक्टरनी खराब असलेले लोकं, ते माझी बदनामी करत होते. आणि जेव्हा मी आजाराशी झुंज देत आहे, मी माझ्या मुलीसाठी, माझ्यासाठी माझं आयुष्याचं स्ट्रगल करते आहे, आणि हे लोक तिकडे मला लोकांना असं सांगतात की ती पण पहिली बायको पण 5 वर्षाची मुलगी टाकून पळून गेली. तर ही विचारधारा ही कधी चेंज होईल ना, खरंच म्हणजे खंत वाटते. किती खराब मेंटॅलिटी लोकांची आहे. म्हणजे ह्यांची स्वतःची मुलगी, ह्यांचा स्वतःचा मुलगा कॅरेक्टरनी खराब आहेत, ही लफडेबाज आहेत, म्हणून दुसऱ्यांनाही त्याच कॅटेगरीमध्ये आणून ठेवायचं. पण एक असतात ना की आपल्याला क्लॅरिटी द्यायची गरज पडत नाही, लोक आपली क्लॅरिटी देतात. तसंच माझ्या बाबतीतही झालं. आणि तो जो माझा रिस्पेक्ट, सामाजिक माझं प्रतिष्ठा, ती मी जपली. आणि मला खरंच याचं खूप अभिमान वाटतो की मला माझ्या सासरच्या सगळ्या नातेवाईकांनी, माझ्या त्या एरियातल्या सगळ्या लोकांनी खूप रिस्पेक्ट दिला आणि अजूनही देतात. आणि ती माझी जी कमाई आहे, ती माझी आयुष्याची कमाई आहे की मी कमावलं. तर तुम्ही ना दुसऱ्यांच्या कॅरेक्टरवर, दुसऱ्यांच्या मुलीबाळींवर कुणाचं कॅरेक्टर खराब करताना पहिले आपल्या घरामध्ये झाकून बघायचं की आपली बहीण कशी होती, आपले भाऊ कसे होते, आपण काय दिवे लावलेले आहेत, आणि मग दुसऱ्यांच्या मुलांवर, दुसऱ्यांच्या मुलींवर बोटं उचलायची. नवऱ्याचं रेप्युटेशन एवढं खराब होतं की जेव्हा त्याचं लग्न झालं तेव्हा म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या लोकांचं म्हणणं होतं, नातेवाईकांचं म्हणणं, त्याला मुलगीच कशी भेटली. चांगल्या मुलांना आजकाल मुली नाही भेटून राहिल्या, आणि ह्याला एवढ्या लवकर मुलगी कशी भेटली. म्हणजे लग्नाच्या दिवशी पहिले प्रतिक्रिया सगळ्यांच्या ह्या आल्या. मग नंतर माहीत झालं की अरे हे तर लफडं होतं, इतक्या दिवसांपासून होतं. आणि मग ते मुलीचं सगळं मुलीचं बॅकग्राऊंड एवढं खराब होतं की मुलीचा पहिला नवरा येऊन ह्याला समजवत होता की बाबा करू नको, मुलगी चांगली नाही आहे. इथपर्यंत तुमच्या स्वतःच्या लायक्या होत्या आणि तुम्ही माझी बदनामी करायला निघाले. आणि तुम्ही कितीही बदनाम्या केल्या तरी मला त्यात काही फरक पडत नाही, कारण मला स्वतःचं क्लॅरिफिकेशन द्यायची कधीच गरज पडली नाही आणि पुढे आयुष्यातही पडणार नाही. कारण ज्या संस्कारांमध्ये मी वाढलेली आहे, ज्या फॅमिलीमध्ये मी वाढलेली आहे, त्या फॅमिलीमुळेच, त्या संस्कारांमुळेच मी तुमच्यासारख्या घाणेरड्या लोकांकडे इतके दिवस काढलेत. आणि प्लीज, तुम्हालाही पुढे मुलं बाळं आहेत तर कुणाच्या मुलाबाळांची विनाकारण कुठल्याही प्रकारची त्यांची बदनामी करताना 10 वेळा तरी विचार करा. थँक्यू सो मच.